सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। जय हिंद शैक्षणिक ट्रस्ट संचलित जय हिंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात 12वीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा नुकताच अत्यंत उत्साहात पार पडला। शालेय समितीचे चेअरमॅन निलेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या शानदार सोहळ्यात विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेतील यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले। यावेळी शालेय समितीचे सदस्य डॉक्टर नितीन काकडे, भूषण सावंत, भारतीताई भामरे यांच्यासह प्राचार्य डी व्ही निकम, उपप्राचार्य करंदीकर आणि इतर पर्यवेक्षक उपस्थित होते। या उत्तुंग यशामुळे जय हिंद महाविद्यालयाच्या उज्ज्वल शैक्षणिक परंपरेत मानाचा तुरा खोवला गेलाय। या गौरव सोहळ्यात विज्ञान शाखेतून संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या गीतांजली ठाकरे व निरीक्षण टोणपे, वाणिज्य शाखेतून प्रथम आलेली गरिमा छाजेड आणि कला शाखेतून अव्वल ठरलेली अनम पिंजारी यांच्यासह इतर सर्व गुणवंतांचा विशेष सन्मान करण्यात आलाय। कठोर परिश्रम, शिस्त आणि सातत्याच्या बळावरच अपेक्षित यशाचे शिखर गाठता येते, असा मोलाचा कानमंत्र यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना दिलाय। संस्थेचे पदाधिकारी आणि शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांचे तोंड भरून कौतुक केले असून त्यांच्या पुढील उच्च शिक्षणासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। कालच नाशिक विभागीय 12वी बोर्डाचा निकाल जाहीर झाला। त्याच्यात दरवर्षीच्या सालाबादाप्रमाणे आमच्या जैन हायस्कूल व ज्युनियर कॉलेजने घवघवीत यश संपादन केलं। आमच्या अनेक विद्यार्थ्यांना चांगले मार्क मिळाले। त्यात 97.70% आमचा निकाल लागलेला असून आमचे विद्यार्थी कुमारी गीतांजली छोटीराम ठाकरे व कुमारी निरीक्षण राजेंद्र टोणपे या विज्ञान विभागात शहरातून प्रथम आलेले आहेत। त्याचप्रमाणे आमचे 7 विद्यार्थी संस्कृत विषयात 100 पैकी 100 गुण त्यांनी मिळवलेले आहेत। त्याचप्रमाणे वाणिज्य विभागामध्ये गरिमा मयूर छाजेड व अनम जाकीर पिंजारी यांनी कला शाखेमधून घवघवीत यश संपादन केलेलं आहे। या यशामागे आमच्या शाळेचे विद्यालयाचे सर्व शिक्षक, कर्मचारी वर्ग यांची प्रचंड मेहनत, त्याचप्रमाणे विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी घेतलेली मेहनत, वेळोवेळी आमच्या संचालक मंडळाचे सदस्य, स्कूल कमिटीचे चेअरमन यांचा वेळोवेळी आम्हाला असलेला पाठिंबा, मार्गदर्शन याच्यामुळे हे शक्य झालेलं असून सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक व सर्व शिक्षक बंधू भगिनी यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो। सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करतो।